महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. नवीन पनवेल येथील DAV स्कूल परिसरात होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. या संदर्भात पनवेल वाहतूक शाखेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर समस्येवरती कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पनवेल वाहतूक शाखेने पुढाकार घेत शाळा प्रशासन, स्कूल बस असोसिएशन आणि विद्यार्थी वाहक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शाळेच्या परिसरातील बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. तसेच ही समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पनवेल वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक सविता भागवत, वाहतूक पोलीस शाखेचे अंमलदार युवराज येळे, नितीन सुरोशी, आरती तिटे, संजय पाटील, महेंद्र गळवे, केशव निकम उपस्थित होते. तसेच विद्यार्थी वाहक संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हामणे, सल्लागार अमित रणदिवे आणि DAV स्कूलचे ट्रान्सपोर्ट इंचार्ज सचिन जाधव आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते. आम्ही माझे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील साहेब आणि मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता भागवत तसेच माझा स्टाफ यांनी DAV स्कूलच्या परिसरात भेट दिली, तिथला सर्वे केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी इथे आम्ही येऊन भेट दिलेली आहे. त्याच्यासाठी हे जे विद्यार्थी वाहतूक संघटनेचे लोक आहेत त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कोणत्या गेटनी वाहनं आत आली पाहिजेत, कोणत्या गेटनी वाहनं बाहेर गेली पाहिजेत, रस्त्यावर पब्लिकनी वाहनं लावावी अगर नाही लावावी ह्याच्या बाबतीत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने छान मार्गदर्शन यांना केलेलं आहे. पुढील भवितव्यात हे लोक, शाळा, बाकी प्रशासन आम्हाला त्याच पद्धतीने सहकार्य करेल अशी अपेक्षा. आज DAV पब्लिक स्कूल या ठिकाणी माननीय औदुंबर पाटील साहेब, ट्रॅफिक सेक्शन पनवेल यांनी अशा DAV शाळेवरती व्हिजिट केली. या इथं परिस्थिती अशी आहे की शाळेचं टायमिंग सकाळी दुपारी साधारण 12 ते 1 या दरम्यान वाहतूक रश खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर शाळेचं टायमिंग येण्याचं आणि आणण्याचं एक असल्यामुळं अनेक वाहनं इथं रखडून पडतात. म्हणजे वेळेला अर्धा तास एखाद्या स्कूल बसला इथं अडकून पडलेला असतो. त्या अनुषंगानं माननीय रणदिवे साहेब, पॅरेंट्स आणि ॲडव्होकेट रणदिवे यांनी आर्किटेक्ट, तर याने हा विषय आमचा हाताशी धरून शासनापर्यंत पोहोचवला आणि शासनाचे अधिकारी आज या ठिकाणी आले आणि शाळेमध्ये जाऊन साधक बाधक आम्ही चर्चा केली आणि यामध्ये काय सोल्युशन काढता येईल, म्हणजे उत्तम प्रकारे असा मुलांच्या सेफ्टीसाठी काय मार्ग काढता येईल या संदर्भात आमची खूप सारी चांगली चर्चा झालेली आहे. आता ते महानगरपालिका, ट्रॅफिक, शाळा यांचा पत्रव्यवहार होईल आणि त्याच्यानंतर या मार्गाला थोडंसं सोल्युशन आम्हाला मिळेल अशी मी आशा बाळगतो. स्कूल बस असोसिएशन मेंबर. तुम्ही काय सांगाल DAVच्या? आज औदुंबर साहेबांनी व्हिजिट केली आणि एकूणच पनवेलमध्ये विशेष करून शाळांमध्ये जी वाहतूक कोंडी होते आणि त्यामुळे विद्यार्थी पालकांचे हाल होत आहेत, त्यावर काय अजून सोल्युशन काढता येईल का, हे ट्रॅफिक कमी करून त्याच्याबद्दल काही नियोजन करता येईल का, या संदर्भात DAV पब्लिक स्कूल नवीन पनवेलमध्ये आज मीटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे रणदिवे साहेब जे पॅरेंट्स आहेत आणि वाहतूक शाखेतले तज्ज्ञ आहेत, वाहतूक या विषयात त्यांचा अभ्यास आहे, त्याने इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही ॲक्च्युली फील्डवर जाऊन काय करता येईल आणि शाळेने आतापर्यंत काय काय केलं याची त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि याच्या पुढची कारवाई कशी करता येईल आणि अजून सिस्टमॅटिक आणि स्मूथली कसं करता येईल यावरती चर्चा झाली. कोणी कंप्लेंट केल्यामुळे ही व्हिजिट झाली असं तुम्हाला वाटतं का? बहुतेक असं हवं, कारण जनरली इथे बरेच ट्रॅफिक होते, बेशिस्त वाहनांची पार्किंग केलेली असते, लोक ऐकत नाहीत आणि सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या ट्रॅफिकवाले आणि शाळेवरती फोडून मोकळे होतात की ह्यांच्यामुळे असं होतं. पण आपण पण सुधारलं पाहिजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून, ॲज अ सिटीजन म्हणून आपलंही कर्तव्य आहे की वाहनं कशी पार्क करावी, एक्झिट कुठून असावा, या गोष्टीवर मला वाटतंय पूर्ण DAV तर नाही तर संपूर्ण पनवेल शहरामध्ये प्रत्येक शाळेसमोरची जी अवस्था आहे त्यावर आपण काम केलं पाहिजे. नमस्कार, मी अमित रणदिवे, मी बाय प्रोफेशन आर्किटेक्ट आहे. मी वाहतूक सल्लागार म्हणून पण मी काम बघतो. DAV पब्लिक स्कूलच्या परिसरामध्ये जी वाहतूक कोंडी होते ती कशी कमी करता येईल, ज्यामुळे शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना
त्रास होतो, आतमध्ये जायला यायला उशिरा पोहोचले जातात, 15-20 मिनटं उशीर होतो. हे कसं टाळता येईल, याच्यात मार्ग कसा काढता येईल, वाहतूक कोंडीतून मुलांची सुटका कशी करता येईल, तसेच इतर पब्लिकना पण त्याच्यातून कसं त्रासातून बाहेर काढता येईल, यासाठी मी श्री औदुंबर पाटील सर वाहतूक पोलीस यांना इथे येण्यासाठी व्हिजिट करण्यासाठी विनंती केली होती. ते आले, त्यांनी व्हिजिट केली. तसेच पब्लिक स्कूलचे काही अधिकारी पण होते, ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि सकारात्मकपणे हे पुढे जाईल याची मी अपेक्षा करतो. धन्यवाद. महासागर न्यूज.